या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज. येवला नगर परिषद निवडणूक 2025 संपन्न झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीची सत्ता नगर परिषदेवर स्थापन झाली होती. दरम्यान आज उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुष्पा गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्या वतीने एजाज शेख हे अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता त्यांचा अर्ज वेळेत न पोहोचल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी अर्ज नाकारल्याने पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान शिवसेना नेते कुणाल दराडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे गटनेते डॉक्टर संकेत शिंदे यांनी येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप केला असून आम्ही वेळेत दाखल होऊन सुद्धा आमचा अर्ज स्वीकारला नाही, त्यामुळे आम्ही आजच्या निवडीवर बहिष्कार टाकत असून हायकोर्टात जाण्याचा इशारा देखील या प्रसंगी देण्यात आला. मी एजाज शेख शिंदे गटाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती आणि त्याच्यामध्ये मी उमेदवारी करणार होतो. आम्ही 11:58 नगरपालिकेचे दालनात बरोबर हजर राहिलो. CO साहेबांनी 2 मिनिटं आम्हाला तिथे बाहेर उभा केला आणि फॉर्म आम्ही भरायला गेलो. तो त्यांनी उत्तर आम्हाला असं दिले का तुमचा वेळ संपलेला आहे, परंतु आम्ही बरोबर टायमावर गेलो होतो. आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमच्यावर हा अन्याय होतो का असा आम्हाला प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्या आम्ही आज जे प्रक्रिया होणार आहे त्याच्यावर माझे जितके सहकार्य आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. आम्ही 12 नगरसेवक होतो आणि काय अल्पसंख्याक समाजाचे मुस्लिम समाजाचे मतदान आम्हाला भेटणार होतो आणि 100% आम्ही ही निवडणूक जिंकणार होतो, परंतु याच्यावर आमचा प्रश्नचिन्ह आहे. आज येवला नगर परिषदेमध्ये उपनगर अध्यक्षाच्या निवडीचे प्रक्रियेचा कार्यक्रम या ठिकाणी COच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी 11:58 एजाज भाई शेख यांचा फॉर्म त्या ठिकाणी घेऊन आलो, परंतु 2-3 मिनटं आम्हाला बाहेर वेटीस धरलं आणि ज्यावेळेस 12 वाजता आम्ही त्या दालनात गेलो त्यावेळेस COंकडनं सांगण्यात आलं की तुमचा फॉर्म आम्ही स्वीकारत नाही आहे. आणि आमच्या समोर त्यांनी त्या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या दालनामध्ये फोन केला की आम्ही यांचा फॉर्म स्वीकारू का नको स्वीकारू. तर त्याच विद्यमान आमदारांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं की यांचा फॉर्म स्वीकारू नका. मग खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची प्रक्रिया आहे का, हा माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय. आणि एजाज भाई शेख हे अल्पसंख्याक मधून येतात, मुस्लिम कम्युनिटीमधून येतात. कदाचित मुस्लिम कम्युनिटीनी, मुस्लिम समाजाने या ठिकाणी शिवसेनेला भरभरून मतदान केलं. त्याचा राग मुस्लिम समाजाचा या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार काढताय का, हा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. कारण एक मुस्लिम बांधवांना आम्ही या ठिकाणी संधी देणार होतो उपनगराध्यक्ष म्हणून, ती संधी देऊ पाहत होतो. आम्हाला काही मतं या ठिकाणी मिळणार होते आणि आमचा उपनगराध्यक्ष या इथे होणार होता, परंतु मुस्लिम समाजाचा इतका तिरस्कार हा या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या कार्यालयातून होतोय, हे खरोखर अतिशय चुकीचं आहे, अन्यायकारक आहे. पण सातत्याने आम्ही हा लढा देत राहू. आणि अशा प्रक्रियेमुळं आज आमच्या दोन्ही गटनेत्यांनी या ठिकाणी ठरवलंय त्या उपनगराध्यक्षाच्या प्रक्रियेसाठी आम्ही आदरणीय माणिकभाऊ शिंदेंच्या पक्षाचे तुतारीचे जे 2 नगरसेवक, तसेच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे, आमचे शिवसेनेचे 10 नगरसेवक, हे दोन्ही गटाचे नगरसेवक, एकूण 12 नगरसेवक आज जे काही उपनगराध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया होते याच्यावर आम्ही बहिष्कार टाकतो.
एवढं मी सांगतो आणि थांबतो. आज येवला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक या ठिकाणी आज होत आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि शिवसेनेतर्फे आम्ही एजाज भाई शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 11:58 या ठिकाणी सर्व हजर होतो आणि 2 मिनिटाच्या वेळेअभावी 2 मिनिटाचं कारण देत हा फॉर्म स्वीकारला गेला नाही आणि हा मुख्याधिकारी साहेब यांनी या ठिकाणी अर्ज स्वीकारला नाही. खरं तर वेळेमध्ये असताना आणि लोकशाहीला घातक अशी ही प्रक्रिया या ठिकाणी आज राबवली गेली. ही का राबवली गेली तर नक्कीच या ठिकाणी आमच्या संपर्कामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे काही नगरसेवक, अल्पसंख्याक नगरसेवक होते आणि आम्ही त्या दृष्टीने एजाज भाई शेख यांचा अर्ज दाखल केला आणि अल्पसंख्याक असल्यामुळेच कदाचित या ठिकाणी ज्या पद्धतीने येवला शहरामध्ये मुस्लिम समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला जे मतदान दिलं त्याचाच एक राग कुठेतरी मनात ठेवून कदाचित एजाज भाई आमचे यांना उपनगराध्यक्षपदी आज फॉर्म सुद्धा भरून दिला नाही, अशा पद्धतीने लोकशाहीची या ठिकाणी आज थट्टा झालेली आहे. त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो. सर, शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आपल्यावर आरोप करण्यात आला की आपण त्यांचा फॉर्म स्वीकारला नाही. नेमकी काय स्पष्ट उपनगराध्यक्षाचा फॉर्म स्वीकारला. नमस्कार. आज दिनांक 12/1/2026 रोजी उपनगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होती. एक जे पथक आलं ते 12:07 आलं. त्यांनी येण्या अगोदर कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नाही की ते अर्ज दाखल करणार नाही. विहित मुदतीत विहित नमुन्यात अर्ज सादर न केल्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवर बहिष्कार टाकलेला आहे या सांगितलं एक आमचा अर्ज स्वीकारलेला नाही तर काय सांगतो. आज येवले नगर परिषद उपनगराध्यक्ष पदाची व स्वीकृत नगरसेवकाची निवड होती. या निवडीमध्ये वेळेत अर्ज आमचा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा RPIचा अर्ज वेळेत दाखल झाल्यामुळं आमचा अर्ज सक्सेस ठरलेला आहे आणि विरोधकांचा अर्ज 12:07 ते या सभागृहात दाखल झाले आणि ते सांगता की बाबा आमचा अर्ज स्वीकारला नाही. हे सगळं साफ खोटं आहे. हे CCTV कॅमेरे चेक करावे व याला न्याय देणार आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच. येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला.